दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। ठाकरे गटाच्या उपनेत्या शीतल देवरुखकर शेठ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाकडून प्रभाग क्रमांक 51 मधनं तिकीट मिळावं यासाठी त्या इच्छुक होत्या, मात्र पक्षाकडून तिकीट मिळालं नाही, त्यामुळे त्यांना डावलण्यात आलं। त्यामुळे नाराज होत शीतल देवरुखकर शेठ यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला। मुंबई सिनेट सदस्य तसंच युवासेना कोर टीममधील शीतल देवरुखकर या पदाधिकारी आहेत। शीतल देवरुखकर शेठ आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय होत्या आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत शीतल देवरुखकर शेठ यांचा भाजपात प्रवेश होणार आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर आदित्य ठाकरेंना हा धक्काच म्हणावा लागणार आहे। तर ठाकरेंच्या शीतल देवरुखकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। तिकीट न मिळाल्यानं शीतल देवरुखकर नाराज होत्या असं कळतंय आणि आता अखेर त्या भाजपात प्रवेश करणार आहेत। अनेक पदं त्यांनी इथे भूषवली। मुंबई सिनेट सदस्य त्या होत्या। युवा सेना कोर टीममध्ये शीतल देवरुखकर एक प्रमुख पदाधिकारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात शीतल देवरुखकर, आणि तिकीट न मिळाल्यानं त्या नाराज होत्या। त्यांनी अखेर भाजपात प्रवेश केला।